पुणे जिल्हा प्रशासनाने मार्च 2026 या महिन्यासाठी केरोसिन वितरणाबाबतची सविस्तर नियमावली प्रसिद्ध केली आहे। या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति कुटुंब 3 लिटर केरोसिन उपलब्ध करून दिले जाणार आहे। वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत। गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार कारवाईचा इशारा दिला आहे। विशेष म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही पण ग्रामपंचायतीचा दाखला आहे अशा कुटुंबांना रॉकेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रशासनाने स्पष्ट केल्यानुसार अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना केरोसिन वाटपात प्रथम प्राधान्य दिले जाईल। त्यानंतर साठ्याच्या उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक ग्रामपंचायतीचा दाखला असलेले विना शिधापत्रिका कुटुंब आणि स्थलांतरित मजुरांनाही याचे वितरण केले जाऊ शकते। केरोसिनचा एकूण कोटा मंजूर झाल्यापासून 45 दिवसांच्या आत उचलणे बंधनकारक करण्यात आले आहे। शिल्लक साठा पुढील महिन्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही। याबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक शिधापत्रिकेवर 3 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात येणार असून मंजूर कोटा 45 दिवसांच्या आत उचलणे आवश्यक आहे।